रायगड जिल्ह्यात विसर्जन मिरवणुका दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जातोय। 12 सार्वजनिक तर 25,539 खासगी गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे। दीड दिवसांचा पावणा असलेल्या गणपतींना आज निरोप देण्यात आला। आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। रायगड जिल्ह्यात 12 सार्वजनिक तर 25,539 खासगी इतक्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होत आहे। सायंकाळी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्यात। पारंपरिक खालूबाजा आणि ढोल ताशा डीजेच्या तालावर ठेका धरत लहान थोर मंडळी महिला गुलाल उधळत मिरवणुकीत सहभागी झाले होते। पारंपरिक लेझिम नृत्य देखील यावेळी सादर करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सुरू होता। अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, मात्र गणेश भक्तांचा उत्साह त्यामुळे आणखी वाढत होता। याबद्दल आपले प्रतिनिधी आपल्याला आणखी माहिती देतात, आपण पाहूयात। रायगड जिल्ह्यातला हा गणेशोत्सव त्याची दृश्य आपण बघितली। अजेश नाडकर आपल्या सोबत आहेत। अजेश, आता काय चित्र वातावरण बघायला मिळतंय? बाप्पाला निरोप देणं हा भावपूर्ण क्षण असतो प्रत्येक गणेश भक्तांसाठी। खरं आहे, दीड दिवसाच्या बाप्पाला आता निरोप देण्यासाठी जे भाविक आहेत ते मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहता, दीड दिवसाचा बाप्पाची विनोभावे पूजा केल्याच्या नंतर आता जे आहे ती शेवटची आरती या ठिकाणी घेतली जाते आणि मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची या ठिकाणी पाहायला भेटत आहे। रायगड जिल्ह्यात 25,000हून अधिकचा दीड दिवसाचे बाप्पा आहेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते निरोप देण्यात येणार आहे, विसर्जन करण्यात येणार आहे। त्यामध्ये समुद्र किनारा असेल, नदी असेल किंवा तलाव असेल, या ठिकाणी बाप्पांना जे आहे ते भावपूर्ण जो आहे तो निरोप दिला जात आहे। एकंदरीत पाहायला गेलो तर कोकणातला सर्वात मोठा सण हा गणेश उत्सव असतो आणि याची आतुरतेने भक्त जे आहेत ते वर्षभर वाट पाहत असतात आणि तो क्षण त्यांच्या आयुष्यात आल्याच्या नंतर आनंद आणि भक्तिमय वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। आणि हे क्षण आपण पाहत आहे, जो दीड दिवसापासून बाप्पांची मनोभावे पूजा केल्याच्या नंतर घरामध्ये एक आनंद आणि भक्तिमय वातावरण होतं। आता जड अंतकरणाने जे आहेत ते भाविक या ठिकाणी निरोप देताना पाहायला मिळत आहेत। ठीक आहे, आणखी एक माहिती हवी आहे की तिथल्या विसर्जन मिरवणुकीचं नेमकं स्वरूप काय असतं आणि विसर्जन कशा पद्धतीने केलं जातं? कारण पारंपरिक साज सुद्धा बघायला मिळाला, पारंपरिक वाद्य बघायला मिळाली। आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ज्या मिरवणुका विसर्जनांच्या निघतात त्यामध्ये पारंपरिक असणारा खालूबाजा देखील समावेश असतो। त्यामध्ये बँजो असतात, काही ठिकाणी डीजे लावला जात असतो। मात्र हा आपण जे दृश्य पाहता हे ग्रामीण भागातले दृश्य आहेत। डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन ज्या पद्धतीने आगमन होतो त्याच पद्धतीने विसर्जनाला जे भाविक आहेत ते तलावात या ठिकाणी येत असतात आणि आपण हे शेवटची आरती या ठिकाणी आता घेतील आणि त्यानंतर जो आहे तो बाप्पाला भावपूर्ण जो आहे तो या ठिकाणी निरोप दिला जाईल। ठीक आहे, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल।